विशालगडसह राज्यातील गडकिल्ल्यांवर अतिक्रमण, प्रशासनाचे दुर्लक्ष. छत्रपती शिवरायांची तसेच महाराष्ट्राची निशाणी म्हणजे गडकिल्ले. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक जिल्हा व स्वराज्य संघटना यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे निवेदन केले की महाराष्ट्राचा ऐतिहासिक विशालगडासह राज्यातील डोंगरी, भुईकोट, जलदुर्ग यावर अतिक्रमण करण्यात आलेले असून केंद्र व राज्य पुरातत्व वन महसूल विभाग गाफील आहे. या कार्यामुळे दुर्गाचे अस्तित्वाला बाधा निर्माण होत असून अतिक्रमणाबद्दल दुर्ग संवर्धक, शिवभक्त तक्रार करत असून प्रशासन व शासन त्यावर कोणतीही उपाययोजना करत नाही. तर राज्यातील दुर्गाची अशी अवस्था असून पुरातत्व वन महसूल विभागाने आजवर कोणतेही प्रयत्न केलेले नाही. तसेच नाशिकचे रामशेज येथे पुरातत्व अधिकारी व राज्य संचालक लाच घेत असल्याचे समजते. तर या अतिक्रमणावर प्रशासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने शिवभक्त नाराज आहेत. तर शासनाने तातडीने चौकशी समिती नेमून राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढावी असे निवेदन पत्राद्वारे केले आहे. काल परवा जो प्रकार घडला तो काय असा अचानक प्रमाणे जाऊन आणि सर्व शिवभक्तांनी काय अतिक्रमण केलं नाही त्या किल्ल्यावरती किंवा त्या अतिक्रमण धारकांवरती. विषय असा होता की छत्रपती संभाजीराजांनी 10-15 दिवसापूर्वी अल्टिमेटम दिलं होतं सरकारला की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या सरकारच्या प्रोसेस करून तुम्ही ते सर्व अतिक्रमण काढून टाका. पण सरकारने काय याच्यात दुर्लक्ष केलं. सरकारने अतिक्रमण काढणं असं काही महत्त्वाचं समजलं नाही. सरकारने तिथं आतंकवादी पोसायचं काम केलं. तिथल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील, बाकीचे अजून कोणी इम्तियाज जलील असतील, हे ज्या छत्रपतींवर काय बोलताय यांनी तिथं जाऊन पहिले बघावं की ज्या आतंकवाद्यांनी, ज्या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रात, भारतामध्ये खूप ठिकाणी बॉम्बस्फोट केले, असा आतंकवादी त्या किल्ल्यावर राहिला, त्याला तारा दिला. हेच अतिक्रमण जर आम्ही काढायची मागणी शिवभक्त करतोय, उलट शिवभक्तांवर आणि छत्रपती संभाजीराजांवर गुन्हा दाखल करायचं काम जर सरकार करत असेल तर सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्या पालकमंत्र्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे. आणि तिथले जे लोक आहे ना कोणी की छत्रपती संभाजीराजांवर गुन्हा दाखल करा. मी तर म्हणतो पहिले सरकारमध्ये दम असेल ना तर ज्यांनी ते दहशतवादी पोचले ना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे पहिले. एवढीच आमची मागणी. विशालगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श ठरलेला किल्ला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळेस ज्या वेळेस मोहिमा व्हायच्या तिथे महाराजांना सहारा मिळायचा, त्या ठिकाणी महाराज राहायचेच होता. आज त्या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या गडावरती आज चारही बाजूनं अक्षरशः वेळखा निर्माण झाला आहे. वरती अतिक्रमण करण्याचं कारण काय? तिथे अनेक आतंकवादी राहून गेले, याचा अर्थ काय? ज्या अर्थी अनेक आतंकवादी तिथे राहून गेले त्या अर्थी सरकारने केलेल्या चुका ह्या महाराष्ट्र शासनाला भोगावंच लागतील. परंतु ह्या गोष्टीमुळं शिवभक्तांनाही भोगावं लागल्या आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला नाईलाजार्थ तिथे आम्हाला जाऊन आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज यांनाही तिथं येण्याचं भाग पाडलं. याला कारण फक्त एवढंच आहे, हे महाराष्ट्र शासन याने अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या अशा आतंकवाद्यांना पोचलेलं आहेत आणि तिथे छत्रपतींचे जे विचार आहेत हे गाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा शिवभक्त कुठल्याही प्रकारचा आतंकवाद्यांचा सहारा देणार नाही, कुठल्याही पद्धतीने आतंकवाद्यांना. कारण हा जो महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं कुठलाही मावळा छत्रपतीच्या विचाराशिवाय नाहीत आणि तिथं झालेल्या एकाही महिलेवर अन्याय झालेला नाहीत. परंतु हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे आम्ही जाणीवपूर्वक महाराष्ट्र शासनाला मुद्दाम आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, छत्रपती संभाजी महाराजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर महाराष्ट्र शासनामध्ये जर एवढा धमक असेल तर त्यांनी संभाजी महाराजांवरती गुन्हा दाखल करून बघावं. आम्ही 5ही जिल्ह्यामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या पद्धतीने आंदोलन करू आणि छत्रपतींना योग्य जर कुणी असा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी सगळे शिवभक्त उभे राहणार आहेत. आपल्याला कल्पना असेल, काल परवा छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं होतं की विशालगडावरचं अतिक्रमण काढा अथवा शिवभक्तांसोबत मी विशालगडावरती येतोय. विशालगडावरती छत्रपती संभाजीराजे यांच्या ताकदीमुळे, शिवभक्तांच्या पाठबळामुळे अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला व अतिक्रमण काढायला आपण बघत असाल कालपासून सुरुवात देखील झाली. अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजांनी सगळ्यांना आव्हान केलं की आपण शांततेने गड उतारू. त्यानंतर सगळ्या शिवभक्तांनी त्या गोष्टीचा मान ठेवला व शिवभक्त गडावरनं खाली आले. त्यानंतरच्या काळात अशा बातम्या आल्या व सरकारने संभाजीराजांवरती देखील गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न चालू केला. एका पालकमंत्र्याच्या दबावापोटी किंवा पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून. ज्या विशालगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं त्याच विशालगडावरती आत्ता पसरलेली हिरवळ असेल ती जर दहशतवाद्यांना संरक्षण करण्याचं काम करत असेल तर हे शिवभक्त कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आम्ही कालही घेतली होती.
जर संभाजीराजे म्हणत असतील की शिवभक्तांवर गुन्हा दाखल होण्याआधी माझ्यावरती गुन्हा दाखल करा व मला अटक करा, तरी सरकारने एक विचार करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजे ही अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आहे. जर सरकारने तसा प्रयत्न जरी केला व गुन्हा दाखल झाला व एखादा गुन्हा आमच्यापर्यंत माहिती पोहोचली, तर या सरकारला कळेल की महाराष्ट्रभर काय घडू शकतं व ते निश्चितपणाने घडेल. आम्ही हसन मुश्रीफ व त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांचा जाहीर निषेध करतो व त्यांना आव्हान करतो की तुम्ही संभाजीराजांच्या नखाजवळ जरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निश्चितपणाने तुमच्या घरापर्यंत येण्याचा देखील मागे पुढे बघणार नाही. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.